म्हणून टाका नाही आतापर्यंत जेवढे पूर्ण आतापर्यंत झालेल्या जेवढे किस्से 90% लोकांची दिवसभरात लॉक असले त्या ठिकाणी चोरी झालीच नाही. दिवसा लॉक असले संध्याकाळी लोकेशन गेली, कुणाचं घर बंद आहे, किती दिवस बंद आहे, त्या घरात लाईट नाही चालू, कुठून जायचं म्हणजे पूर्ण लोकेशन आहे ना. आहे सीसीटीव्ही आहे. पुढे जाऊ. कृष्णनगरचा भाग नाही, शहरात भागात माझ्या ऐकण्यात पिंपरडे आणि शहरात अशाच प्रकारचं वातावरण आहे. मोकळे चोर जेव्हा फिरतात, हत्यारं घेऊन फिरतायत, तलवारी घेऊन फिरतायत, लोकांना धमकवत आहेत आणि घर फोडून पैसे दागिने घेऊन जात आहेत. त्यामुळे लोक त्रस्त आहेत. 15-15 दिवसापासून जागरण करतायत, लोकांना झोपा नाहीत, आजारी पडतायत लोक, दुसऱ्या दिवशी काम आहेत. अशा वेळेस पोलीस प्रशासनाने जास्तीचं लक्ष घालून नक्कीच मला वाटतं चोर जोपर्यंत पकडले जाणार नाहीत तोपर्यंत इथल्या लोकांना झोप येणं सुद्धा मुश्किल आहे. एकीकडं चोरांच्या भीतीमुळं कुशनगरची जी करपारा नदी आहे ती नागरिकांनी देखील साफ केली, मात्र चोरांचा बंदोबस्त अजूनही होत नाही. काय वाटतंय? आता आउटस्कर्ट एरिया असल्यामुळं झाडी झुडपं जास्त आहेत, ओढा आहे, इथं नगरपालिका प्रशासन MSCB यांचं सुद्धा लक्ष जास्तीचं पाहिजे. मुरुम टाकण्यात येत नाही आहे, त्याच्या बाबतीत प्रशासकाला CEOंना आम्हाला बोलायचं आहे. त्यासोबतच MSCBकडनं काही जे पोल्स आहेत त्यावर इलेक्ट्रिक सप्लाय अजून नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता इथं प्रमाण आउटस्कर्ट भाग, अंधारी भाग असल्यामुळं चोऱ्यांचं प्रमाण जास्तीचं आहे आणि त्यामुळं लोक हे दिवसभर काम करतात, बाहेर असतात घराच्या. ज्याच्या घराला कुलपं आहेत अशा लोकांकडं एरियावर गस्त ठेवून हे चोरटे जे आहेत ते घर फोडून हे दागदागिने नेत आहेत. आणि लोक भयभीत आहेत, हत्यारबंद असल्यामुळं चोर. आणि बऱ्याचशा CCTVमध्ये या घटना येऊनसुद्धा आत्तापर्यंत एकही चोर हा पोलिसांना पकडण्यात यश आलेलं नाही. भैया, पोलीस प्रशासनाला काय आपण आवाहन करताना निवेदन देखील आपण दिलंय? यस, मी SP नंदकुमार साहेबांना निवेदन दिलं. आता उद्या परत त्यांचा भेट घेण्याचा मी प्रयत्न करतो. या भागात एखादी चौकी लवकरात लवकर उभा करून गस्त वाढवून काय आपल्याला मार्ग काढता येईल त्या बाबतीत त्यांनी लक्ष घालणं गरजेचं आहे. आणि आज आपल्या मीडियाच्या माध्यमातून मला सुद्धा बीडकरांना सुद्धा हेच चित्र दाखवायचं की अशी परिस्थिती चालू आहे आणि याच्यावर आपण सुद्धा सर्वांनी सावध सजग राहणं बीडकरांनी महत्त्वाचं आहे.